खरं तर धनंजय मुंडे यांनी घोटाळाच केला नसेल ना, परंतु राज्यामध्ये सुपारीबाज खूप लोक झालेत. काही मंत्र्यांना, विशेषतः ओबीसी मंत्र्यांना वेळोवेळी टार्गेट करण्याचं काम ते करत असतात. कोणाची तरी सुपारी घेऊन ओबीसी नेत्यांना मलिन करण्याचं ते काम करत असतात. ज्याप्रमाणे छगनरावजी भुजबळ साहेब असतील, एकनाथ खडसे असतील, त्यानंतर आता धनंजय मुंडे असतील, अशा अनेक नेत्यांना वारंवार टार्गेट करण्याचा त्या अंजली दमानिया यांचा प्रयत्न आहे. आणि अंजली दमानिया सातत्यानं त्यांना मलिन करण्यासाठी कुठेतरी कुणाच्या तरी आदेशाने, कुणाच्या तरी स्क्रिप्टनुसार ते बोलत राहतात आणि घोटाळा केला. आणि खरं तर विशेषतः लोकांना सुद्धा मग त्याच्यात असं तयार होऊन जातं की दररोजच मीडियाला इतका घोटाळा केला म्हटलं की मग लोकांना वाटतं खरंच घोटाळा केला की काय. परंतु न्यायालय हे सर्वांना न्याय देण्यासाठी असतं. त्यातून न्यायालयाने या राज्याचे माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे साहेबांना क्लीन चिट दिली. खरं तर हा सत्याचा विजय मानावा लागेल. आणि जे लोक सुपारीबाज लोक तोंडावर आपटलेत, येणाऱ्या काळात त्यांनी आता कुणावर आरोप करताना थोडा विचार करून केला पाहिजे. विशेषतः ओबीसी नेत्यांना विनाकारण टार्गेट करण्यासाठी आरोप केलेच नाही पाहिजे. तुमच्याकडे काहीतरी तथ्य असलं तर आरोप केले पाहिजे. विनाकारण कुणाचं राजकीय करिअर खराब करण्यासाठी तुम्ही आरोप करणं चुकीचं आहे. आपली कुठेतरी खळगी भरण्यासाठी तुम्ही जर कुणाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करीत असाल तर हे न्यायालयाला आणि कुणालाही पचनी पडत नाही. आणि ते न्यायालयाने दाखवून दिलंय, दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दिलंय. मनोज जरांगे म्हणतायत की माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या विरोधात षडयंत्र केलं जाते. म्हणजे काय झालंय, जे माणूस गुंड आहे, गुंडच म्हणतोय माझ्या जीवाला, ज्याच्यापासून या राज्यातील ओबीसी 12 बलुतेदार 18 अलुतेदार कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका आहे, तो म्हणतोय माझ्या जीवाला धोका आहे. म्हणजे काय झालंय, स्वतःची प्रसिद्धी संपली, कुठतरी अस्तित्व राहिले नाही, समाज सोबत राहिला नाही, म्हणून कुठतरी समाजाला भावनिक करून पुन्हा गोळा करण्याचा प्रयत्न आहे. माझं मराठा समाजातील, विशेषतः 96 मराठा समाजाच्या लोकांना म्हणणं आहे की जरांगेला आजपर्यंत कोणी धमकी दिली? जरांगेच्या गाडीवर एखादा खडा तरी कोणी फेकलाय का? जरांगेला धमकी म्हणजे जीवाला धोका असायला, ज्या जरांगेनी आमच्या अनेक सहकाऱ्यांच्या गाड्यावर दगडफेक करायला लावली, माझी स्वतःची गाडी जाळली, आमच्या ओबीसी बांधवांचे हॉटेल जाळले, दुकानं फोडले आणि ओबीसी नेत्यांना अडवण्याचं काम केलं, दहशत निर्माण केली, त्या जरांगे हा गुंड आहे ना. खरं तर त्याला पोलीस प्रशासनानं अटक करायची वेळ आली आणि काहीतरी जरांगेचं काहीतरी गौड बंगाल बाहेर येण्याची परिस्थिती आता माझ्या मते बाहेर आलेली आहे. आणि काहीतरी जरांगेचे व्हिडिओ म्हणा, ऑडिओ म्हणा, लवकरच काहीतरी बाहेर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे काहीतरी आता भावनिक करून कुठतरी हे प्रकरण दाबण्यासाठी समाज गोळा करायचा, पुन्हा शासनाला प्रेशराईज करायचं, याच्यासाठी चाललेला खटाटोप आहे. परंतु आती ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस माती नक्की होती. जरांगे ज्यावेळी बोला, जरांगेची कुठलीच गोष्ट खरी नाही. जरांगे ज्यावेळी म्हटला मी 288 उभा करणार, जरांगेनी उभा केली नाही. जरांगे म्हणला मी भाजपचं सरकार, भाजपला धडा शिकवणार. 2024च्या विधानसभेमध्ये भाजप सगळ्यात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. जरांगेनी पुन्हा निवडून आल्याच्या नंतर मग आम्ही मराठ्यांनी मतदान केलं. म्हणजे जरांगेची एकही बात खरी असती. आणि त्याचप्रमाणे जरांगेकडून कोणाच्या तरी जीवाला धोका असू शकतो, म्हणून जरांगे अगोदर स्वतःच म्हणतो आणि त्या टायमिंग मध्ये कुठतरी कोणाचा तरी त्याला काटा काढायचा असेल, कोणाचा तरी कार्यक्रम करायचा असेल, हे जरांगेच्या डोक्यात असू शकतं. त्यामुळे जरांगे स्वतःवर घेतोय आणि जरांगे विशेषतः ओबीसी नेत्यांना वारंवार टार्गेट करतोय. ओबीसी नेते अशी कुणालाही टार्गेट करत नाही. ओबीसी नेते, ओबीसी कार्यकर्ते, ओबीसी समाज कुणालाही दगड काय खडा सुद्धा हाणण्याचं काम करणार नाही. शांतता, संयमी असणारा समाज आहे. शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पाईक असणारा समाज आहे. त्यामुळे जरांगेने अशी भिकारचोट वल्गना करू नये. जरांगेने अशा भिकारचोट भावनिक समाजाला फसवण्याचं आवाहन करू नये. मनोज जरांगे हे उपोषणाला बसणार असल्याचा त्यांनी इशारा दिला आहे, कसं पाहता? एकतर मनोज जरांगेने यापूर्वी सुद्धा सांगितलं होतं की आता उपोषणाला मी कधी बसणार नाही. परंतु हे भिकारचोट कधी काय बोलन हे सांगता येत नाही. आता पुन्हा टीआरपी संपली, पुन्हा काहीतरी एकतर 2 सप्टेंबरचा GR काढून त्याच्यामधून 300 काही लोकांनाच कुणबी प्रमाणपत्र वाटप झालेत. त्या समाज आता कुठतरी जाब विचारू शकतो. आणि विशेषतः ईडब्ल्यूएसचं चांगलं आरक्षण गेलंय. आज ईडब्ल्यूएसचा एमपीएससीचा आताच नुकत्याच झालेल्या यादी प्रसिद्ध झाली. त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएसचा कटऑफ 103 आहे आणि ओबीसी आणि ओपनचा कटऑफ 116 आहे. त्यामध्ये खरं तर माझ्या 96 मराठा समाजाने याचा विचार केला पाहिजे. आपला फायदा कुठे आहे आणि तोटा कुठे आहे. हे म्हणतोय मी गरीब मराठ्यांसाठी काम करतोय आणि गरीब मराठ्यांच्या मुलांना नोकरी आणि शिक्षणात जर कटऑफ इतका ओबीसी मध्ये 116 जर परवडत असेल, ती 103 सोडून, तर त्या लोकांनी सुद्धा
आता याचा विचार केला पाहिजे आणि मनोज जरांगे खरं कोणासाठी काम करतोय, या प्रस्थापित नेत्यांसाठी, प्रस्थापित यंत्रणेसाठी, निजामी मराठ्यांसाठी काम करतोय, हे सामान्य मराठा समाजातील 96 कोळी आणि विचारवंत लोकांनी याचा अभ्यास केला पाहिजे आणि गोरगरीब भोळ्या भाबड्या भावनिक समाजाला हे सुधरून सांगितलं पाहिजे. जरांगेपासून सावध होण्यासाठी त्याला सुद्धा आता सज्ज केलं पाहिजे. गोविंद फड यांनी सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केली की मुंडे यांच्या केसला जरी धक्का लागला तर मनोज जरांगे आणि सूर्यदास यांचा कार्यक्रम फुलला. खरं तर ही 2-4 दिवसापूर्वीची पोस्ट आहे आणि असे कार्यकर्ते कोणी कार्यकर्ते एखाद्या नेत्यावर प्रेम करणारे कार्यकर्त्यांना जर वाटत असेल की माझ्या नेत्यांनाच कोणी वारंवार टार्गेट करत असेल तर भावनेच्या भरात अशा पोस्ट करत असतात. परंतु याच्यात जरांगेनी त्यामध्ये खूपच इतकं लावून घेतलं की त्या गोविंद फडला तू ये, तुझ्याकडे कुठं यायचं दम असला तर या, तुला असं करतो. अरे बाबा जरांगे, तुला स्टेजवर जायचं म्हणलं तर 2 माणसं हाताला धरून न्यायला लागतात. तू कोणासोबत 2 हात करणार आहे? विनाकारण स्टंट करून कुठतरी प्रसिद्धीच्या होतात राहण्यासाठी जरांगे वारंवार कुणालाही लाल करण्याचं काम करतोय. खरं तर गोविंद फड सुद्धा कुणालाही हाणण्याचं काम करणार नाही, कुणाला मारण्याचं काम करणार नाही. त्यांनी फक्त सांगितलं की बाबा तुमचा कार्यक्रम आम्ही करणार. कार्यक्रम म्हणजे कुठेतरी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात, राजकारणात असतो, काही वेगवेगळ्या भागामध्ये तुम्हाला तुमच्या प्रसिद्धी कमी करण्यासाठी तुमचं नियोजन लावता येतं. परंतु जरांगीला कुठेतरी अस्तित्व टिकवण्यासाठी फक्त धनंजय मुंडेचा कार्यकर्ता मला असं बोललाय आणि माझी कुठेतरी सुपारी दिल्या झाली, मला कुठं माझ्या जीवाला धोका आहे. जरांगीला कोणीही काही करणार नाही. जरांगीला करायला कोणाला रिकाम पण नाही. जरांगे स्वतःच्या काय म्हणतात कर्मानं जाणार आहे एक दिवस. आती तिथं माती जरांगीची होणारच आहे आणि जरांगीने जाती जाती तेढ निर्माण करणं आता बंद करावं. विनाकारण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे ते तसा राहून द्यावा. नाही तर येणाऱ्या काळात जाती जाती तेढ निर्माण झालं तर एकमेकाला बोलण्याचं सुद्धा एक लोक विचार करतील आणि याचं पूर्ण क्रेडिट किंवा याचं पूर्ण चुकीचं क्रेडिट, समाज दुभंगण्याचं क्रेडिट हे सगळं जरांगेला जाईल. आणि मराठा समाजाने ह्या गोष्टी आता समजून घेतल्या पाहिजे. 96 कोळी मराठ्यांनी विशेषतः जरांगेला आता बाजूला ठेवलं पाहिजे, कारण की जरांगे काही 96 कोळी नाही, 96 कोळीच्या कळपात घुसण्यासाठी जरांगेची चाललेली खटाटोप आहे.